आणि त्यावेळेस अश्वत्थामा तलवार घेतो. 5 पांडवाचं शिबिर म्हणून 5 पांडवाच्या पुत्राच्या शिबिरात जातो आणि तलवारीने धडा वेगळं त्यांचं मस्तक वेगळं करतो आणि 5 शिर त्या प्लेटमध्ये घेऊन दुर्योधनाकडे येतो. हे पहा, पाहिल्याबरोबर दुर्योधन म्हणतो, अरे हे तू काय केलंस? अरे 5 पांडव मारायला सांगितली होती, तू 5 पांडवाच्या पुत्रांना मारलं. अरे आमचा उद्धार कसा होईल? तू हे काय केलंस? हे दुःख विचार करत करत या दुःखाचं दुर्योधन या ठिकाणी मरून जातो. प्रश्न केला, ही कथा कोणी कोणाला सांगितली? सूतजी महाराज वर्णन करतात. सगळ्यात पहिल्यांदा ही कथा भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने नारदजीला सांगितली. नारदजीने वेदव्यासजीला सांगितली. वेदव्यासजीने श्री शुकदेव मुनी महाराजाला सांगितली. श्री शुकदेव मुनी महाराजांनी सूतजींना सांगितली आणि सूतजी शौनकजीला सांगतायत. बरं, असं काय झालं या कथेत? पहिला भाग सांगा. वेदव्यासजी सांगतात, सगळ्यात पहिल्यांदा कथा वेदव्यासजीने श्रीमद भागवत कथा ज्यावेळेस लिहायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा हा महाभारताचा प्रसंग लिहिला. पांडवाची जीत झाली, कौरवाची हार झाली. पांडव जिंकले, कौरव हारले. आणि झाला असं की त्यावेळेस शिबिर असायची. कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस युद्ध होत होतं त्यावेळेस पांडवाचं शिबिर वेगळं होतं आणि कौरवाचं वेगळं होतं. 100 कौरव मेली आणि 5 पांडव जिवंत राहिली. ही गोष्ट दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. अंगातून रक्त वाहत होतं. अंगातून रक्त वाहत असताना दुर्योधन विचार करतो की अरे 5 पांडवापैकी एक सुद्धा मेला नाही. जर 5 पांडवापैकी एक जरी मेला तर मी माझा जीव सोडून देईल. अश्वत्थामा त्या ठिकाणी येतो आणि अश्वत्थामा येतो आणि अश्वत्थामा आल्यावर विचारतो, काय झालं दुर्योधना? अरे अंगातून रक्त निघतंय, आता काही वेळाने तुझा मृत्यू होणार आहे. अरे मृत्यू तरी नजदीक आहे, निकट आहे. आता मृत्यू तुझ्या जवळ आहे तरी तुझा मृत्यू होत नाही. काय झालं? काय कारण आहे? दुर्योधन, रक्त अंगातून निघतं, काही वेळाने मरण येणार आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्योधन सांगतो, अरे 100 कौरव मेली, मला त्याचं दुःख नाही, पण 5 पांडव जिवंत आहेत. त्याच्यापैकी एक जरी मेला तर माझा जीव मी सोडून देईन. अश्वत्थामा म्हणतो, ठीक आहे, मी आता जातो आणि 5 पांडवापैकी एकाला तर मारून येतो. अश्वत्थामा तलवार घेतो. संध्याकाळची वेळ असते, शिबिर असतात कुरुक्षेत्रामध्ये. पांडवाचं शिबिर वेगळं, कौरवाचं वेगळं. आणि अश्वत्थामा शिबिरामध्ये जातो. अंधार असतो, दिसत काय नाही. रातकिड्याचा आवाज येत असतो. वरून आकाशात चांदणे असतात, दिसत काय नाही. आणि त्यावेळेस अश्वत्थामा तलवार घेतो. 5 पांडवाचं शिबिर म्हणून 5 पांडवाच्या पुत्राच्या शिबिरात जातो आणि तलवारीने धडा वेगळं त्यांचं मस्तक वेगळं करतो आणि 5 शिर त्या प्लेटमध्ये घेऊन दुर्योधनाकडे येतो. हे पहा, पाहिल्याबरोबर दुर्योधन म्हणतो, अरे हे तू काय केलंस? अरे 5 पांडव मारायला सांगितली होती, तू 5 पांडवाच्या पुत्रांना मारलं. अरे आमचा उद्धार कसा होईल? तू हे काय केलंस? हे दुःख विचार करत करत या दुःखाचं दुर्योधन या ठिकाणी मरून जातो. दुर्योधनाचा मृत्यू होतो आणि ही गोष्ट भगवंताला कळते की 5 पांडवापैकी 5 पांडवाचे जे पुत्र आहेत ते आता या जगात राहिले नाहीत. सगळ्यांना कळतं 5 पांडव येतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात, द्रौपदी येते. आणि होतं असं, मला सांगा, एखाद्या मातेचा जर एक पुत्र गेला तर एवढं दुःख होतं. पण द्रौपदी मातेचे 1 7 5 पुत्र गेले, काय दशा असेल द्रौपदी मातेची. द्रौपदी मातेला त्यावेळेस अर्जुन विचारतो, अर्जुन सैनिकाला विचारतो की काल कोणी आलं होतं का? आलं होतं ना. कोण? अश्वत्थामा आला होता तलवार घेऊन. अर्जुन अश्वत्थाम्याकडे जातो, अश्वत्थामाला पकडतो आणि द्रौपदी समोर ढकलतो आणि सांगतो, तुला काय शिक्षा करायची तू याला कर. पण एवढं दुःख असताना द्रौपदी माता काय म्हणते? लक्ष देऊन ऐका. उवाच सहन्तस्य बंधनानयनं सती
मुच्यतामेव ब्राह्मणो नितरो गुरु। काय म्हणते द्रौपदी माता, उवाच च हन्तस्य बंधनानयनं सती मुच्यतामेव ब्राह्मणो नितरो गुरु। मी याला मारला असतं पण हा तुमच्या गुरुचा मुलगा आहे। अश्वत्थामा हा अर्जुनाच्या गुरुचा मुलगा होता। गुरुच्या पुत्राला मारल्यावर गुरु हत्येचा कलंक लागत असतो। मारणार नाही, सोडून टाका। अश्वत्थामा सोडत नाही, अपमान करतो। इथं मणी असतो अश्वत्थाम्याच्या मस्तकात, तो अर्जुन काढून घेतो आणि लाथ मारून हाकलून देतो, अपमान करतो। आता इकडे सगळेजण विसरून जातात पण अश्वत्थाम्याच्या मनामध्ये अपमानाची भाव जागृत असते। माझा अपमान केला, मला याचा बदला घ्यायचा आहे। लक्ष देऊ नये का, माणूस मरताना एकदाच मरत असतो पण अपमान केल्यावर माणूस दररोज मरतो। मृत्यू का घाव इतना बड़ा नहीं होता जितना अपमान का घाव बड़ा होता है। अश्वत्थामाला दररोज ती गोष्ट आठवायची। अश्वत्थामाला कळते की 5 पांडवाची जी सून आहे अभिमन्यूची पत्नी उत्तरा, ती गर्भवती आहे। तिच्या गर्भामध्ये 5 पांडवाचा शेवटचा वंश वाढतोय। अश्वत्थामा त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र काढतो आणि ब्रह्मास्त्र फेकतो। भगवंताला कळतं की आता ब्रह्मास्त्राने 5 पांडवाचा वंश या ठिकाणी राहणार नाही। उत्तरा पळत पळत धर्मराज युधिष्ठिराकडे जात नाही, 5 पांडवाकडे जात नाही, कोणाकडे जात नाही। विचार करते, जिसने मेरी सास की रक्षा की वो मेरी रक्षा नहीं क्यों करेगा। आणि त्या ठिकाणी आवाज देती, हे द्वारिकाधीश मेरी रक्षा कीजिए, हे परमपिता परमेश्वर मेरी रक्षा कीजिए। आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी वैकुंठाहून येतात आणि उत्तरे मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात। ब्रह्मास्त्र येत असतं सरसर करत, ब्रह्मास्त्र एवढ्या जोरात येत असतं। भगवंताला कळतं, भगवंत गर्भामध्ये जातात आणि गर्भामध्ये गेल्यानंतर भगवंत सुरक्षा चक्र काढतात आणि गर्भाकडे येत असलेलं ब्रह्मास्त्र भगवंत या ठिकाणी विफल करतात आणि भगवंत बाहेर येतात।